नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज महा-टी-ई-टीचा फॉर्म घरच्या घरी मोबाईलवरून कसा भरायचा हे आपण बघणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्हाला जर याआधी ज्याही परीक्षा झालेल्या आहेत महा-टी-ई-टीच्या त्याची प्रश्नपत्रिका, त्याचे क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे आणि त्याचा एक QR कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। जर ती लिंक ओपन होत नसेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून या QR कोडचा त्याला Google लेन्सला टाकलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला लिंक ओपन होणार आहे। ठीक आहे, तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। सर्वात आधी तुमचं जे काही ब्राउझर असेल किंवा Google असेल ते ऑन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी फायरफॉक्स ब्राउझर वापरतो। तुम्ही या ठिकाणी Google ऑन करायचं आहे आणि त्या ठिकाणी सिम्पली महा-टी-ई-टी, ठीक आहे, महा-टी-ई-टी सर्च करायचं आहे। महा-टी-ई-टी सर्च करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। त्यानंतर थोडं खाली स्क्रोल केलं की या ठिकाणी maha-tit.in ही एक वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला पेज ओपन होणार आहे। या ठिकाणी आपण लॉग इन यावर क्लिक करणार आहोत। लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही टॅब दिसतील। ठीक आहे, थोडं झूम करून दाखवतो। हे बघा, उमेदवाराची नवीन नोंदणी, उमेदवाराचे लॉग इन, शिक्षणाधिकारी लॉग इन आणि परिषद लॉग इन। खालचे दोन्ही पर्याय आपल्या काही कामाचे नाही आहेत। तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, उमेदवाराची नवीन नोंदणी। जरी तुम्ही याआधी म्हणजेच 2024मध्ये फॉर्म भरला असेल तरी देखील तुम्हाला पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागणार आहे। त्यामुळे त्यावर पहिल्यांदा क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस आपण मोबाईल आडवा करतोय त्यावेळेला ही साईट या ठिकाणी चालत नाही आहे, प्रॉब्लेम येत आहेत चालण्यासाठी। त्यामुळे तुम्ही मोबाईल उभा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे करावं लागणार आहे। ठीक आहे, युजर नेम तुम्हाला जे टाकायचं असेल ते युजर नेम तुम्ही टाकू शकता। ठीक आहे, कोणतं युजर नेम टाकू शकता। ठीक आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची नोंदणी यशस्वी झालेली आहे। आता तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक उमेदवाराचे लॉग इन हा टॅब ओपन होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि उमेदवाराचे लॉग इन यावर यायचं आहे। ठीक आहे, आणि ह्या उमेदवाराचे लॉग इन यावर आल्यानंतर युजर नेम जे तुम्ही मागे बनवलं होतं, पासवर्ड जो मागे सेट केला होता तो आणि हा कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, या ठिकाणी मी लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने डॅशबोर्ड तुम्हाला दिसतो। ठीक आहे, सर्वात आधी अर्जावरील माहिती भरा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही माहिती जी मागे भरली होती ती येत आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं आईचं नाव टाकायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर नावात बदल आहे का, येस ऑर नो काय असेल ते करून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर जन्मतारीख तुमची निवडायची आहे, आधार नंबर टाकायचा आहे, लिंग तुमचं या ठिकाणी तुम्हाला जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, जातीचा प्रवर्ग तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे। आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच जणांना वाटतं की कास्ट जे SC ST आहेत त्यांच्यासाठी व्हॅलिडिटी असलीच पाहिजे का, तर नाही, काही आवश्यकता नाही आहे। या ठिकाणी ही कुठलीही भरती परीक्षा नाही आहे, त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही। आणि इतर जे आहेत OBC SC BC वगैरे यांच्यासाठी नॉन क्रिमिलियरची सुद्धा आवश्यकता नाही आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ही पात्रता परीक्षा आहे, भरती परीक्षा नाही। या ठिकाणी तुमच्याकडे फक्त आणि फक्त कास्ट सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे। दुसरं कुठलंही सर्टिफिकेट आत्ता नसेल तरी या ठिकाणी चालणार आहे। ओके, ठीक आहे, तुम्ही तुमची कास्ट या ठिकाणी निवडून घ्यायची आहे। जात प्रमाणपत्राचा क्रमांक, जात प्रमाणपत्राचा दिनांक वगैरे या ठिकाणी टाकून सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे। ठीक आहे, ओके, या ठिकाणी आपण पहिलं म्हणजे संपर्काची माहिती, वैयक्तिक माहिती झाली, संपर्काची माहिती आता आपण भरणार आहोत। ठीक आहे, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, कास्ट सर्टिफिकेटवरती जी तारीख तुम्ही टाकणार आहात ती तर महत्त्वाची आहेच, पण जे नंबर तुम्ही टाकणार आहात तो नंबर कुठला एकदा व्हेरीफाय केला जात नाही आहे। फक्त तुम्ही ज्या कास्टमधून फॉर्म भरला होता ते कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का एवढंच बघतात। ठीक आहे, ओके, त्यानंतर हे फ्लॅट नंबर वगैरे, गावाचे नाव, शहराचे नाव हे तुम्ही टाकून घेऊ शकता। ठीक आहे, डिस्ट्रिक्ट आहे, तालुका, राज्य, पिनकोड हे सगळं तुम्ही सर्च करून या ठिकाणी हे करून घ्यायचं आहे। जिल्हा निवडून घ्यायचा आहे। ठीक आहे, तालुका, राज्य, पिनकोड हे सगळं निवडून सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे। ठीक आहे,
ठीक आहे. तर या ठिकाणी आता आपण पुढची माहिती, पुढच्या स्टेपवर आलेलो आहोत. कोणती? शैक्षणिक माहिती. ठीक आहे. या ठिकाणी शैक्षणिक माहिती आहे. या ठिकाणी शैक्षणिक माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. ओके. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र हे या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पदवीची माहिती तुम्हाला असेल, पदवी तर माहिती भरायची आहे. पदवीची माहिती तुमच्याकडे असेल तर ती भरायची आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक कॉलम तुम्हाला फक्त सांगून देतो, बाकी तुम्ही भरू शकतात. कारण जर उगाच सगळं सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. प्रमाणपत्र क्रमांक, सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बैठक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. पासिंग मंथ आणि इयर जे सर्टिफिकेटवर मार्कशीटवर असतं. ठीक आहे. मिळालेले गुण आणि टोटल गुण, एवढी सोपी पद्धत या ठिकाणी यांनी केलेली आहे. आता तुम्ही म्हणशाल जर आमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर काय करायचं आहे? काय हरकत नाही. तुमचा जो काही समजा तुमच्याकडे जर स्टेटमेंट असेल त्याच्यावर एखादा नंबर असेल तोही टाकू शकता, हरकत नाही. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल पदवीची माहिती या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुमच्याकडे जर डिग्री नसेल, म्हणजे त्याला आपण कॉन्व्होकेशन म्हणतो, ते नसेल तरी हरकत नाही आहे. जे मार्कशीट तुमच्याकडे आलेलं असतं त्याचा नंबर टाकला तरी या ठिकाणी तुम्हाला चालणार आहे, हरकत नाही आहे. त्यानंतर व्यावसायिक पदविका शिक्षण म्हणजे DED. ठीक आहे. या ठिकाणी ओके करायचं आहे. DEDवर नाव निवडून घ्यायचं आहे. DEDचं निकाल, म्हणजे नाव, उत्तीर्ण झाल्याचा महिना, वर्ष, मिळालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी, पर्सेंटाईल, ग्रेड, प्रमाणपत्र क्रमांक हे या ठिकाणी तुम्ही टाकू शकताय. आता या ठिकाणी ज्यांचं आता जे पास झालेले आहेत 2025मध्ये त्यांच्याकडे प्रमाणपत्र क्रमांक नसेल तरी हरकत नाही, बैठक क्रमांक जे टाकू शकताय तुम्ही. ओके. ठीक आहे. किंवा मी असं सांगेल की काही दिवस थांबा, कारण सप्टेंबर एंडिंगपर्यंत, ठीक आहे, सप्टेंबरच्या चौथ्या नाही पण तिसऱ्या आठवड्यामध्ये 100% तुमचे प्रमाणपत्र तुम्हाला भेटून जाणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत वाट बघा, म्हणजे प्रमाणपत्र आल्यानंतर त्याचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकता येणार आहे. ओके. ठीक आहे. व्यावसायिक पदवी शिक्षण म्हणजेच काय? BED असेल तर त्यावर क्लिक करून BEDची माहिती खाली तुम्ही भरू शकता. अशा पद्धतीने सगळं भरून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ओके. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी परीक्षेत गैरप्रकार म्हणजे 2018-19मध्ये जो गैरप्रकार झाला होता तुम्हाला माहीत असेल. म्हणजे या ठिकाणी बघा, हे वाचू शकता तुम्ही. म्हणजे उमेदवारांची यादी स्वतः वाचून तपासलेली आहे व त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही असे याचेच पुष्टीकरण मी करतो आहे. मी येथे करीत असलेले पुष्टीकरण खोटे आढळून आल्यास त्यावर होणाऱ्या नुकसानीस कारवाईस मी स्वतः जबाबदार असेन. ठीक आहे. या ठिकाणी टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जुळ्या भावंडाविषयी माहिती आहे. जुळा भाऊ वगैरे आहे का? असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ठीक आहे. छायाचित्राची ओळख, त्या ठिकाणी तुम्ही काय घेऊन जाणार आहात प्रूफ, तर या ठिकाणी हे निवडायचं आहे. आधार कार्ड. ठीक आहे. दुसरं काय असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकताय. ओळखपत्राचा क्रमांक म्हणजे आता आधार कार्ड मी टाकलेला आहे त्याचा नंबर टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. ओके. ठीक आहे. आपण आधीच खाली गेलो होतो, वरती माहिती भरायची राहिली व या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे परीक्षा केंद्राचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे. कोणता जिल्हा या ठिकाणी तुम्ही घेणार आहात? जो जिल्हा जवळ असेल तो. आता मी स्वतः नाशिक जिल्ह्यात आहे, परंतु धुळे जिल्हा मला जवळ आहे, त्यामुळे या ठिकाणी मी धुळे जिल्हा घेणार आहे. ठीक आहे. परीक्षा तुम्ही आता बघा या ठिकाणी 1, 2 किंवा दोन्ही काय करणार आहात? पेपर 1, पेपर 2, बोथ पेपर. ठीक आहे. या ठिकाणी जे असेल ते तुम्ही निवडू शकताय. आता माझा BA + DED आहे त्यामुळे बोथ पेपर मी निवडणार आहे. ठीक आहे. बोथ पेपर्स, पेपर 1 + पेपर 2. पर्यायी विषय तुम्हाला काय घ्यायचं आहे? मॅथ अँड सायन्स आहे की सोशल सायन्स आहे? सोशल सायन्स किंवा मॅथ सायन्स तुम्ही घेऊ शकता. परीक्षेचे माध्यम जर तुम्ही या ठिकाणी बघा, आता मराठी घेतलं. ठीक आहे. बघा तुम्हाला दाखवतो मी. तर या ठिकाणी ॲटोमॅटिक भाषा 1 मराठी आणि भाषा 2 इंग्रजी आलेली आहे. तुम्हाला निवडता येत नाही आहे बघा, येते लक्षात. पण त्या ठिकाणी जर तुम्ही भाषा जर 1 हिंदी घेतली. ठीक आहे. या ठिकाणी बघा हिंदी. परीक्षेचे माध्यम जर तुम्ही हिंदी घेतली तर या ठिकाणी हिंदी आल्यानंतर सिलेक्ट
मराठी किंवा इंग्रजी तुम्ही सिलेक्ट या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी मराठी सिलेक्ट आपण केलेली आहे. आणि उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे काय, येस करावं लागणार आहे. नो कराल तर तुम्ही ओपनमध्ये जाल, लक्षात घ्या. येस, ठीक आहे. त्यानंतर उमेदवार दिव्यांग आहे काय, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. माजी सैनिक आहात काय, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. ठीक आहे. शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. ठीक आहे. हे सगळं भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी मी सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी स्वाक्षरी तुम्हाला अपलोड करायची आहे. हा जो मजकूर या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे, इंग्रजीमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे, कोणताही एक लिहू शकता. हा कागदावर लिहायचा आहे, त्याचा फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. सर्वात आधी 17 KB ते 51 KB दरम्यानची या ठिकाणी तुम्हाला छायाचित्र अपलोड करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी ब्राउज करून घ्यायचं आहे आणि छायाचित्र तुम्ही अपलोड करू शकताय. ठीक आहे. स्वाक्षरी त्याचप्रमाणे 17 KB ते 51 KB मध्ये टाकून घ्यायची आहे. ओळखीचा पुरावा म्हणजेच काय, तुम्ही मागे काय टाकलं आहे, आधार कार्ड किंवा जे असेल ते त्या ठिकाणी हे टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे. स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र म्हणजे हे जे प्रतिज्ञापत्र आहे वरचं, हे लिहून घ्यायचं आहे आणि त्याची साईज ही कमीत कमी 17 KB ते जास्तीत जास्त 500 KBच्या दरम्यान असली पाहिजे. ते सगळं झाल्यानंतर या ठिकाणी मी वरचं सर्व प्रतिज्ञापत्र वाचलेलं आहे आणि शो प्रिव्ह्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीने प्रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता किंवा प्रोसीड टू पेमेंट असंही करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी ओके या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व दिसून जाणार आहे. परीक्षा शुल्क भरा यावर पुन्हा क्लिक करायचं आहे. होय यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही QR कोड यावर क्लिक करू शकता. ठीक आहे. सिलेक्ट युअर QR कोड भीम UPI यावर क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट फॉर 1200 यावर क्लिक करायचं आहे. आणि यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला QR कोड या ठिकाणी तुम्हाला जनरेट केला जाणार आहे. QR कोडचा वापर करूनच भरा पैसे, कारण यामुळे पेमेंट अटकत नाही. ठीक आहे. दुसरा फोन वापरा. ज्या फोनवरून तुम्ही फॉर्म भरताय त्या फोनवरून पेमेंट करू नका, दुसऱ्या फोनवरून करा. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.